या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडले जात आहेत। ज्ञानेश्वर, सध्या परिस्थिती काय आहे? रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे का? आणि आता सध्या त्या संपूर्ण परिसरात काय वातावरण पाहायला मिळते? एकूणच सध्यातीच जर पाहायला गेलं तर या कंपनीचं संपूर्ण परिसरामध्ये जे आहे ते जे मृतकांचे कुटुंबीय आहे त्यांच्याकडनं जे आहे ते टाहो फोडण्यात येत आहे। ज्या पद्धतीने राज्य सरकारकडून 5 लाख रुपयाची मदत जी आहे ते मृतकांच्या कुटुंबियांना जाहीर करण्यात आलेली आहे, त्यानंतर जवळपास 50 लाख रुपयाची जी आहे ते यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर व्हावी अशा पद्धती मागणी जी आहे ते कामगारांच्या कुटुंबियाकडनं केली जाते। सोबतच काही राजकीय नेते सुद्धा या घटनास्थळी पोहोचले। सदस्यतेमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख असतील, राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि थोड्याच वेळामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा जे आहे ते या ठिकाणी भेट देणार आहेत। त्यामुळे आपण एकूणच पाहायला गेलं तर विरोधी पक्षांचे जेही राजकीय नेते आहेत त्यांच्याकडून जे आहे ते एकूणच या कंपनीचं ऑडिट करण्याची जी आहे ते मागणी केली जात आहे। कारण की सकाळी कामगार जेव्हा या ठिकाणी काम करत होते त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची काळजी या कंपनीच्या माध्यमातून घेतली गेली होती का, हा प्रश्न जे आहे ते गांभीर्याने या ठिकाणी विचारला जातोय। मात्र तज्ज्ञांकडून जे आहे ते लोकशाही टीव्हीने एकूणच माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे, त्यामुळे ही जेव्हा स्फोटके सकाळी तयार केली जात होती त्यावेळेस खरोखरच कामगारांच्या सुरक्षिततेचा जी काही काळजी घ्यायला हवी होती ती काळजी घेतली गेली नाही अशा पद्धतीची माहिती जी आहे ते तज्ज्ञांकडून जे आहे ते व्यक्त केली जाते। त्यामुळे नक्कीच जे आहे ते आता विरोधी काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जे आहे ते कंपनीच्या मालकावर सुद्धा जे आहे ते 302 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करावी अशा पद्धतीची मागणी त्यांनी एकूणच केलेली आहे। मात्र सद्यस्थिती पाहायला गेलं तर यामध्ये मृतकाचा आकडा जे आहे ते 17वर पोहोचलेला आहे आणि जे शव घेण्यासाठी आपले कुटुंबीय जे आहे ते या ठिकाणी टाहो फोडताना सध्याला जे आहे ते मेडिकल कॉलेज रुग्णालयामध्ये पाहायला मिळत आहे। आपल्या कुटुंबियाचं जे मृतक आहेत त्याचं शव सुद्धा ओळखण्यासाठी जे आहे ते एकूणच कठीण होत आहे। काही शव असे आहेत की त्यांचे ओळख पटणे कठीण आहे, तर त्यांचं DNA टेस्ट करून जे आहे ते त्यांचं शव कुटुंबियांना सुपूर्द थोड्या वेळामध्ये केलं जाऊ शकतं। मात्र सद्यस्थितीमध्ये जे आहे ते नागपूरमध्ये सकाळी जी हृदयाला हेलावणारी घटना घडली त्यानंतर एकूणच या परिसरामध्ये जे आहे ते हळहळ व्यक्त केली जात आहे। ज्ञानेश्वर, या कंपनीच्या आसपास जी कंपन्या आहेत, आता आणखीन देखील कंपन्या असतीलच अर्थातच या परिसरात, त्यांच्या वतीनं काही खबरदारी आता घेतली जाते का या घटनेच्या पार्श्वभूमीवर? एकूणच देशामध्ये ज्या पद्धतीने स्फोटक तयार केले जाते जवळपास 50% स्फोटक जे आहे ते नागपूरमध्येच तयार केलं जातं। नागपूरच्या परिसरामध्ये त्या पद्धतीने वेगवेगळ्या कंपन्या ज्या ते आहेत देशाच्या संरक्षण विभागाकरिता सुद्धा नागपूरमधून जे आहे ते या ठिकाणून जे आहे ते स्फोटक वापर केला जात असतो। त्यामुळे नक्कीच जे आहे ते ही एवढी मोठी घटना घडल्यानंतर या संपूर्ण कंपन्यांकडून आता नक्कीच काळजी घेतली जाईल। मात्र ही जी SBL कंपनी आहे या कंपनीमध्ये मागील वर्षीच एप्रिल महिन्यामध्ये याच पद्धतीने स्फोट घडला होता। त्यामध्ये जवळपास 3 कामगार जे आहेत ते जखमी झाले होते। त्यांना आपल्या शरीराचे वेगवेगळे अवयव जे यामध्ये गमावावे लागले होते आणि यावरच एकूणच थोड्या वेळापूर्वी लोकशाही मराठीने जे आहे ते कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता जे जखमी झालेले 2025 मधील कामगार होते त्यांना अद्यापही कोणताही मोबदला या कंपनीकडून देण्यात आला नाही अशा पद्धतीची जी आहे ते माहिती त्यांनी दिली आहे। त्यामुळे नक्कीच जे आहे ते जर कंपनी अशा पद्धतीने कामगारांप्रती जर त्यांच्या जर भावना जर असतील तर हे खरोखरच दुःखदायक घटना आहे। आणि या सद्यस्थितीमध्ये कंपनीकडून जे आहे ते अधिकृतपणे एक माहिती देण्यात आली की आम्ही सदरील घटनेवर जे आहे ते त्यांनी वेदना व्यक्त केलेल्या आहे आणि कुटुंबीय जे काही जखमी आणि मृतक आहेत त्यांच्यासोबत आम्ही आहोत आणि सध्याला वैद्यकीय उपचारांना आमचं प्राधान्य दिलं जात असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। मात्र अद्यापही कंपनीकडून या मृतकांच्या कुटुंबियांना कशा पद्धतीची आर्थिक मदत जाहीर केली जाते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। राज्य सरकारकडून जरी 5 लाखाचा निधी मृतकांच्या कुटुंबियांना जाहीर करण्यात आला असला तरी हा निधी अपुरा आहे, कारण कोणाच्याही जीवाची तुलना पैशाची केली जाऊ शकत नाही। मात्र जे मृतक होते त्यांच्या कुटुंबामध्ये तेच कमावते होते, त्यामुळेच त्यांना कामावर जावं लागत होता अशा पद्धतीची परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते। त्यामुळे निदान 50 लाखाची मदत जी आहे ते मृतकांच्या कुटुंबियांना देण्यात यावी आणि जखमींना सुद्धा जे आहे ते आर्थिक मदत मिळावी अशा पद्धतीची मागणी आणि रोष एकूणच जे आहे ते या ठिकाणी परिसरामध्ये पाहायला मिळतोय। निश्चित धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।